शेठ धनजी राष्ट्रीय शाळा इयत्ता चौथी विषय मराठी। नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत धडा 16वा चतुर कासव। मुलांनो, हा एकच लेसन आहे पण दोन भाग मध्ये प्रस्तुत केलेले आहे। पहिला भाग मध्ये कासव आणि कोल्हाचे चित्र बघून त्याचे नाव सांगायचे आहे आणि दुसरा भाग मध्ये नाव दिलेले आहे ते वाचायचे आहे। एकच गोष्ट दोन्ही प्रकारे कशी वाचता येईल ते इथे बघायचं आहे। ऐका, समजून घ्या आणि म्हणा। एक दिवस कासव जंगलाकडे निघाले। त्याला कोल्हा दिसला। कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता। कासव घाबरले। कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतली। कोल्हा कवच पाहिले। आपल्या पायाने कवचाला उरखडले। कोल्ह्याला वाटले, हा तर दगडच आहे। कोल्हा पुढे निघून गेला। कासवाने हळूच मान बाहेर काढली। ते पाण्यात शिरले। कासवाने कोल्ह्याला आवाज दिला। कोल्हा मागे वळून पाहिले। तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे, शिकार हातची गेली। मुलांनो, आता आपण नाव दिलेले आहे चित्राचे ते वाचून आपण बघूया। एक दिवस कासव जंगलाकडे निघाले। कासवचा चित्र होता म्हणजे आपण फक्त कासव लिहिले। त्याला कोल्हा दिसला। इथे कोल्हाचे चित्र होतं, बरोबर ना? हे बघा, म्हणून आपण कोल्हा। आता तिसरा वाक्य बघूया। कोल्हा त्याच्या दिशेने येत होता। कासव घाबरले। आता इथे दिलंय, कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले। इथे कासवाने फक्त कासव असं न लिहिता ने अक्षर पण लिहिलेलं आहे, तर ते वाक्य बरोबर बसणार, बरोबर ना? इथे बघा, कोल्ह्याने कवच पाहिले। फक्त कोल्हा न लिहिता कोल्ह्याने कवच पाहिले तर वाक्य आपलं बरोबर होईल। आपल्या पायाने कवचाला ओरखडले। कोल्ह्याला वाटले, हा तर दगडच आहे। कोल्हा पुढे निघून गेला। कासवाने हळूच मान बाहेर काढली। ते पाण्यात शिरले। कासवाने कोल्ह्याला आवाज दिला। कोल्ह्याने मागे वळून पाहिले। तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे, शिकार हातची गेली। मुलांनो, या गोष्टीचा सार आहे की कोणताही संकट आला, कोणतीही आपत्ती आली तर घाबरून न बसता, रडत न बसता मार्ग काढायला पाहिजे। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे असं सांगू शकतो, बरोबर ना मुलांनो? ही गोष्ट तुम्ही वाचायची आहे। थँक यू।